मैत्रिणी. नमस्कार माय बापा हो. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी दिलेलं प्रेम, आदर, सन्मान यासाठी मी नेहमीच आपला कृतज्ञ राहील. माझं अख्खं आयुष्य म्हणजे एक नायक आणि सर्वांचा आवडता नटसम्राट. मात्र आता रिटायरमेंट घेतो. आता एक नवीन रंगमंच, नवी उमेद आणि जीवनाचे एक नवीन पान. शेवटी शतशः आभार. धन्यवाद. बसा बसा. आज कसं एकदम निवांत वाटतंय. माझ्या सर्व जबाबदाऱ्यांपासून मी मुक्त झालो. माझी सर्व जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. ते पेपर तयार आहेत. सर्व घर, जमीन आणि सर्व मी तुमच्या नावावर केलं आहे. आता मी निवांत माझं बाकीचं आयुष्य आमच्या सरकारांसोबत घालवणार. अहो काय हे पुन्हा तेच नाटक, तेच संवाद. कावेरी, माझा प्रत्येक संवाद म्हणजे माझं जगणं, प्रेषक म्हणजे माझा प्राण आणि रंगमंच म्हणजे माझा देव. बाबा ह्याची काय गरज होती? अरे असू दे, आम्ही हे जे सगळं करतोय ते तुमच्यासाठीच तर करतोय. ठीक आहे. चलो. माझ्या सानुलीला घोडा घोडा खेळायचा. चल ये बाळा, बस माझ्या पाठीवर. हळू हळू. अहो तुमची कंबर दुखती ना, हळू करा. खबडत खडोबा, घोड्यावर बसलेला डोबा. खबडत खबडत घोडोबा, घोड्यावर बसलेला. काय हे बाबा, थांबा, उतर बरं. तिला कळत नाही, तुम्हाला तरी समजतं ना. असं काय? चल बरं, उद्या शाळा आहे तुझी. खेळून दे ना. नको बरं, चल. झोपायचं आहे ना तुला? पोराला खूप हट्टीच असतात. अहो तुमचं पण काय आहे? आजी आजी, मला चिमणीची गोष्ट सांग ना. गोष्ट ऐकायची बाद. हा. बर चालन, ये बस. ऐक, कोणती गोष्ट ऐकायची? काल ती ऐकली होती. चिमणीची? हा. बर, तर मग त्या गोष्टीत हा एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं शेणाचं. सानू, सानू, तू इकडे आहेस? चल बरं, आजीला खोकला झालाय ना. अगं राहू दे ना, जाऊ दे ना. नाही, तुम्हाला खोकला झालाय ना. आई ऐकून दे. नाही, तुला खोकला जा बाळा, झालाय. जा. चल बरं, जा, जाऊ उद्या दे, जा. उद्या ऐक, ठीक आहे? आई ऐकून दे ना. नाही, आता चल बरं. विना, ए विना, आजचा पेपर कुठे आहे ग? अहो तिकडेच असेल, नीट बघा. बाबा तुम्ही पेपर घेतला काय? हो रे, तुला पाहिजे का? तुम्हाला दिवसभर काम काय असते, नंतर वाचून घ्यायचं ना. घ्या इकडे. हा.
बाबा हा घ्या चहा. आई तुम्ही पण घ्या. राम, अरे काय हे सगळं? आई बाबा रोज घरी असतात, आपली काही प्रायव्हसी आहे की नाही? ना कुठे जाता येतंय ना नीट बोलता येतंय. खरं सांगू तर माझा जीव घुसमटतो आता तर. अगं हो ग, मला पण कळते, पण ते दोघं माझी जबाबदारी आहे. मी पण काय करू शकते. राहू द्या तुम्ही. काय रे राम, काही बिनसलंय का तुमच्या दोघांमध्ये? नाही हो बाबा. आमचा त्रास होतोय का? नाही बाबा. मी काय म्हणतो, काही दिवस आम्ही नीताकडे जातो. नाही बाबा, माझं असं म्हणणं नव्हतं. नाटकात अनेक भूमिका निभावल्या, पण आई बापाची भूमिका निभावणं लय कठीण रे बाबा. चला सरकार, घ्या आपलं थोडं. देवा परमेश्वरा चला. चला. आई गं. काढ सब. हा बरं. आई बाबा तुम्ही? बरं झालं आलात. आता तुम्ही इथेच राहा. हो मी बा. आहे ना तुमची लाडकी चिमणी. हो. आई अगं तुला बरं आहे का? हा बरं आहे, आता थोडी कंबर दुखती. मी आलेच हो. आई गं. अगं दररोजचा औषध पाण्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, जबाबदारी मोठी बरं, आणि त्यात आजकालची महागाई. राहुल, अरे आई बाबा आहेत ते माझे. हा, चला आपण थोडे आपले पाय मोकळे करून येऊ. चला. आई गं. अजून चालूच आहे का तुमचा हिशोब? अच्छा, एक काम करा, मी ना आता आहे ना फ्रेश होऊन येतो, तू लगेच चहा ठेव. लाईट. विठोबा, पेपर घेतो रे आजचा. आई गं. मोकळे झाले आता चालून आल्यावर. हो. गुड मॉर्निंग आई बाबा. गुड मॉर्निंग. अगं तू कशी काय? विठोबा कुठे आहे? अगं आई आहे तो. बाबा तुम्ही माझ्या रूम मध्ये आला होतात, काही काम होतं का? हो ग, पेपर घ्यायला आलो होतो. तू काय शोधतीये? आई अगं माझ्या सुया सापडत नाहीयेत. इथे आहेत का बरं? अगं तुझ्या सुया इथं असायला तू 8-10 दिवस झाले आलीस कुठे? आई मी त्या दिवशी या बॅग मध्ये कपडे ठेवायला दिले, त्यात आले असतील का? पहा बरं, मला तर काही माहिती नाही. सुया नाहीये तिथे. आता हिला काय झालं? अशीच आहे माझी चिमणी, अगदी लहानपणापासून. बरोबर आहे, पण हिने असं केलं का बरं असेल? काय काय रे विठोबा? काय झालं विठोबा? आप्पा, गरीब माणसाची काही किंमत असते की नाही, त्याला काही मानपान असतं की नाही. सकाळपासून चेकिंग चालू आहे, साहेबांचे पैसे काही सापडेना. या गरीब माणसाला जाऊ द्या, मी चाललो काम सोडून. सरकार, हा गरीब आहे, कोण चोर नाही हो. अहो, म्हणजे ती सुया शोधत नव्हती, म्हणजे ती पैसे शोधत होती.
म्हणजे ते तिला आपल्या खोलीत. म्हणजे तिला वाटतंय की पैसे मी चोरले ते. अहो तुम्ही चिडू नका. चला तिच्याकडे, अहो चिडून काय फायदा, जे चिडू काय ते नका. बघून घेऊ आपण. अहो तुम्ही चिडू नका. अगं काय झालं नीता, का बरं रडतेस तू? राहुल, अरे ते पैसे बाबांच्या सुटकेस मध्ये आहेत. काय सांगतेस तू, बघितलेत ते? हो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. त्यांना हवे होते तर त्यांनी आपल्याला मागायचे ना, आपण दिले नसते का? त्यांनी असं का केलं असेल? अगं तुझा काही गैरसमज झाला असेल, आपण बोलू बाबांसोबत. चल बघू, तू शांत हो. अहो चिडू नका. नीते, हे नीते. काय झालं बाबा, आते आधी. नाही नको, तिला बोलवा तुम्ही. ओरडू नका. तुला काय वाटतंय ते पैसे मी चोरलेत? हो, तुम्हीच चोरले ते पैसे. अगं मूर्ख मुली, ते पैसे तुम्हाला जर पैसे हवे होते तर आम्हाला मागायचे ना, आम्ही दिले नसते का? पण चोरी, शी. आपला बाप चोर वाटला तुला? अहो एक शब्द बोलू नका. हिला बोलून काय फायदा आहे? आपलेच दात आपलेच होठ. तुम्ही चिडू नका. तुम्ही तुला चला. माहिती माझ्या रागाला हात नाही, पाय नाही. नीता, तू पोलिसांना बोलव. जो सोक्ष मोक्ष लागायचा आहे तो इथंच राहा. आम्ही इथंच आहे, तू इथंच आहे. अहो तुम्ही तुम्ही चिडू नका. राहुल, काय झालं नीता? अरे मी कशी काय विसरली. मीच ते पैसे तुझ्या कोटच्या खिशात ठेवावे, लवकर सापडावे म्हणून. आणि आपण उगाचच बाबांना एवढं बोललो. अगं खरं ग, आपण बाबांवर खोटाळ घेतला. चल आपण चल आपण बाबांशी बोलू. बाबांशी बोलू, लवकर चल आता. ठीक आहे, हे करून टाका. द्या. बाबा तुमची मला सूट माफ कुठे करा. आहे? बाबा सापडले ते पैसे. ठीक आहे. आई, अगं तू तरी ऐक ना. नीता, एक शब्द बोलू नको. आई, अगं सॉरी नाही. अगं तुला तुझा बाप चोर वाटला? अगं मी यांना किती वेळा म्हणले असेल, अहो म्हातारपणासाठी काहीतरी ठेवा, पण नाही. हे सगळं तुमच्या दोघांमध्ये वाटून रिकामे झाले ना ग. आई, अगं सॉरी ना आई. काही बोलू नको. म्हणी माझी सोन्यासारखी मुलं घ्या, सोन्यासारखी मुलं घ्या. आई सॉरी ना. अगं तुला माहिती का ते कसले होते? अगं तुझ्या लग्नात जो माझ्यासाठी यांनी सोन्याचा हार केलता तो विकला माझ्या औषधां खर्चासाठी. बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला. ब्रह्मांडात भटकणारा एकटा आत्मा माणसाच्या इच्छेपोटी जमिनीवर जन्म घेतो आणि आम्ही समजतो आम्ही आई झालो, बाप झालो. खोटं आहे, सगळं खोटं आहे. त्या चला सरकार, घ्या आपलं चला. वाटोडं. आई सॉरी ना आई. सोड बाबा नीता. थांबा ना. जाऊ दे नीता. आई अगं थांब ना. आई, बाबा, आई. चला. चला. अगो, अहो आता त्रास वाढतोय, शरीर साथ देत नाही, बसून घ्या, तुम्ही बसून घ्या. चालवलं जात नाही हो. ऐगो. सरकार, आपण आपल्या घरी जातोय. मी तुमच्यासाठी तिथे तुळशी वृंदावन करून देणार आहे. हो, आणि मागच्या बागेत सोनचाफा. हो, पडा तुम्ही. काय झालं बाबा, यांना बरं नाही का? यांना
मला तर खूप ताप आहे. इथे जवळच माझं घर आहे. तुम्ही येता का माझ्या घरी? नाही नको, आमची बस येणार आहे. आम्ही चाललोय बेलगावला. बरं ठीक आहे. सरकार, सरकार उठा सरकार. ही काय चेष्टा लावली सरकार? सरकार, आपलं ठरलं होतं ना, मी तुमच्यासाठी तुळशी वृंदावन करून देणार आहे आणि माझा सगळा वेळ तुमच्या सेवेत घालवणार आहे. सरकार, सरकार. Or not to be is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेशर्म आनंदाने, की फेकून द्यावा या देहाचा लत्कर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या गळाच्या डोळ्यामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण जर निद्रेलाही स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभा राहतो आमच्याच मारेकरांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही कोणाच्या डोक्याशी पाय आपटायचे? कोणाच्या? बाबा, बाबा आता बास करा सगळं आणि चला आमच्या बरोबर. दूरवास सगळं निरर्थक आहे. जो आपल्या जागे ठामपणे तो मी आहे. मी प्रतापराव, मी अथल्लो, सुधाकर आणि हॅमलेट मी, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर, नटसम्राट.
सिद्धार्था, बाबा सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे. सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे. उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. आभाळ म्हणतो सावली दे जमीन म्हणते पाणी दे. आभाळ म्हणतो सावली दे जमीन म्हणते पाणी दे. माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे. कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे. कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे. याच्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. याच्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे.